नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस अवैधरित्या खासगी वाहनांमध्ये भरणारे 3 इसमांना जेरबंद करून त्यांच्या कब्जातून 63 सिलेंडर, 3 वजन काटे व 3 मशीन असा एकूण 2,11,700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सदर कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची आहे. दिनांक 3 मे 2025 रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पाटील गॅरेजच्या मागे भारती मठाजवळ पत्राच्या शेडमध्ये नाशिक रोड नाशिक येथे एका पत्राच्या शेडमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडर मधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ गॅस खासगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी भरत आहे अशी बातमी मिळाल्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मिळालेल्या बातमीच्या आधारे सापळा लावून छापा कारवाई केली असता इसम नामे शिवा दिनेश लोणारे, शाकीर मोहम्मद शहा, नवाज अहमद शहा सर्व राहणार नाशिक रोड हे भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधील गॅस विनापरवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडर मधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ अथवा गॅस खासगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी भरताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून 63 मोठे व छोटे असे गॅस सिलेंडर, 3 मोटार व 3 वजन काटे व रोख रक्कम असे मिळून एकूण 2,11,700 रुपयांचा माल कब्जात बाळगून मिळून आल्याने जप्त हस्तगत करण्यात आलाय. नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदा चालत असल्याचं समोर आलंय. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, पोलीस हवालदार संजय सानप, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, चालक पोलीस अंमलदार सुनील खेरनार, प्रवीण वानखेडे अशांनी केलेली आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश सुराशे, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.